आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। मी आपल्या सोबत दादाराव वाघ। ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय जामनेर येथील विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतींना भेट देत ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। हा आगळा वेगळा उपक्रम श्री योगेश बाविस्कर सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी अंबिलहोळ, पळासखेडे, वाकी आणि तळेगाव येथील ग्रामपंचायतींना भेट देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्य कसे चालते याची सखोल माहिती घेतली। या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायतींचे अधिकार आणि कर्तव्य, ग्रामसभा, गावांच्या विकासासाठी होणारे प्रयत्न, उत्पन्नाची साधने याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली। सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि त्यांच्या शंका दूर केल्या। विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा अनुभव देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला। आपला गाव, ग्रामपंचायतींचे कार्य आणि प्रशासन याबाबत त्यांना माहिती मिळावी असा प्रयत्न शालेय व्यवस्थापन यांनी केला। गावाच्या विकासासाठी किती गोष्टी कराव्या लागतात हे समजले। ग्रामसभा आणि निर्णय प्रक्रियेमध्ये याबाबत विद्यार्थी यांनी आम्हाला प्रत्यक्ष ग्रामपंचायतींच्या कामकाजाची माहिती मिळाली। गावाच्या विकासासाठी किती गोष्टी कराव्या लागतात हे समजले। ग्रामसभा आणि निर्णय प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे आम्ही शिकू शकलो। MJ न्यूजशी बोलताना अशा प्रतिक्रिया विद्यार्थी यांनी दिल्या। तर प्राचार्य श्री RJ सोनवणे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न ठेवता प्रत्यक्ष ग्रामपंचायतीचे काम समजून घेतले। हा अनुभव भविष्यात निश्चितच उपयुक्त ठरेल असे सांगितले। या उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायतींनी आणि शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले। विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाच्या विकासात सक्रिय योगदान देण्याची संधी मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। या प्रेरणादायी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण झाली। अशा उपक्रमांचे भविष्यातही आयोजन होईल अशी आशा आहे। जन्माचं जे प्रमाणपत्र आहे ते कसं मिळतं, जे काम जे होतात ग्रामपंचायतीचे गाव मालकाचे नाव कोणाच्या नावावरती या ठिकाणी नियुक्ती पवार या ठिकाणी दिले की जागा कुठे आहे तर रस्त्याचे नाव, सिटी सर्वे क्रमांक, त्या ठिकाणी भोगोटाकरणाचं नाव आहे, मालमत्तेचे वर्णन कसे, ती इमारत बांधलेली का कसं आहे, नंतर त्या ठिकाणी क्षेत्रफळ किती आहे, बांधकाम किती झालेलं आहे, हे सर्व त्या ठिकाणी घरपट्टी किती आहे त्यांची, म्हणजे त्याचे उत्पन्न दर, घरपट्टी, दिवाबत्ती, एक आहे सॅनिटरी, पाणीपट्टी, एकूण रक्कम अशी 1990 रुपये त्यांना त्या ठिकाणी त्यांना कर स्वरूपात द्यायची। 1990 असे 2011 पर्यंतच या ठिकाणी असे ते नोंदणी करावी लागते आपल्याला। त्या ठिकाणी कधी झाला, त्या व्यक्तीचं नाव, लिंग, वय, पत्ता सर्व त्या ठिकाणी दिलेलं आहे। तुमच्या टीमचे बी मी ग्रामपंचायत तर्फे स्वागती करतो आणि अभिनंदन करतो। तुम्ही जो उपक्रम घेतलाय म्हणजे त्यातून विद्यार्थी म्हणजे सुजाण नागरिक घडवतील अशी मी अपेक्षा बाळगतो। ग्रामपंचायत तळेगाव तुमचे अभिनंदन करतो। 2011 पर्यंतच या ठिकाणी असे ते नोंदणी करावी लागते आपल्याला। त्या ठिकाणी कधी झाला, त्या व्यक्तीचं नाव, लिंग, वय, पत्ता सर्व त्या ठिकाणी दिलेलं आहे। माहिती दिली बरोबर आहे। आई वडील यांनाच माहिती असते ग्रामपंचायतीमध्ये निधी कोणती येते, कामं कोणते होतात,
ते हे आतापासूनच मुलापर्यंत बी जायला पाहिजे, त्यांच्या कानावर पडलं पाहिजे की घरपट्टी आपल्याकडनं काय घेतात, नळपट्टी कशाबद्दल घेतात, ग्रामपंचायत मार्फत कामं कोणकोणते होतात. परत सरांनी उतारीची माहिती दिली, 7/12ची माहिती दिली. अशी संपूर्ण माहिती तुम्हाला दिल्याबद्दल मी ग्रामपंचायतच्या वतीनं सरांचे आभार मानतो. असंच मुलांना मार्गदर्शन मार्फत दिलीप भाऊंना मी विनंती करतो की दोघं शिक्षकांचं स्वागत करा. अनुमोदन शिक्षक अनुमोदन असतात आणि त्या पद्धतीचा ठराव झाला त्याच्या कारवाई लागते. सरांना परत काय झालं की आज पोलीस माहिती मी आता गोपनीय माहिती किंवा CCTV कॅमेरे लावले आहेत का, स्वच्छतागृह सेपरेट आहेत का, तुमच्याकडे मुला मुलींचं स्वतंत्र त्यांना ग्रंथालय केलेलं आहे का, तिथे पण कॅमेरे आहेत का. आता सध्या शोषणाच्या अशा प्रकारे सगळी आपण सगळं घेतो. प्रदीप म्हणे सर मला थोडं म्हटलं तू टेन्शन नको घेऊ, तुला ते सर त्याची UPSCची तयारी चालू आहे बोला ना. 25 मेला सर्व याबद्दल चर्चा होते मासिक मीटिंगला. आणि ग्रामसभेचा विषय असा असतो की ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांना बोलवले जाते आणि गावातील ज्या समस्या असतात ग्रामस्थांच्या त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि ते त्याच्यामध्ये ठराव जे सुचवतात ते काम केले जातात. आणि ह्याच शासकीय ऑफिस हेच वाटतं जे जुने कार्यालय ना तेच वाटतं. चांगलं वाटतं. म्हणजे सही डिजिटल होऊन जाईल. म्हणजे आता मॅडमांना भरपूर वेळेस आपण येतो, मॅडमांची मीटिंग असते, आपल्याला त्यांच्या सहीसाठी फिरावं लागतं, तर ते फिरण्याचं काम आपलं कमी होईल. डिजिटल उतारा भेटला म्हणजे सही त्यावर डिजिटल होऊन जाईल, सही घ्यायची आवश्यकता राहणार. अशा माध्यमातून आपण ग्रामपंचायतचे काम ऑनलाईन करत असतो. वैयक्तिक वेळ असतील, फळबाग असतील, बऱ्याच अशा योजना करून आपल्याला देतं. ते प्रामुख्यानं सगळ्या योजना ही ग्रामपंचायत आपल्याला काम करते. इथून सगळे प्रस्ताव जमा करून पंचायत समितीला देणे किंवा तहसीलला देणे, मंजुरी करणे आणि मंजुरी करून मग कामं राबवणे. आणि विकास कामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मग सर्व विकास कामामध्ये सावंड असतील, रस्ते असतील, गटारी असतील किंवा मग वैयक्तिक कामं लोकांचे आणि विकास कामं हे सगळं काम आपली मंजुरी प्रस्ताव सादर करणे ही आपली ग्रामपंचायतची प्रामुख्याने कामं आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात त्यांना. ग्रामपंचायत, त्याच्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. म्हणजे लोक आपण प्रस्ताव जे सादर करतो, ग्रामपंचायत प्रस्ताव पुढे नेते पंचायत समितीला, तिथे ते प्रस्ताव पास होतात. पंचायत समिती जिल्हा परिषदेला जे पंचायत समितीचे लेवलचे काम आहे तिथे म्हणजे आपण फोन पे कसं करतो तसं लोक तिच्यावरून पैसे टाकून देतात. ट्रान्झॅक्शन ID
पाणी मागासवर्गीयांसाठी वेगळे, विकास कामांसाठी वेगळे, अजून हा बस मग हे गणपतराव वगैरे असं याच्यासाठी पण हा. 7% गणपतरावसाठी आणि पाणीपुरवठ्यासाठी 40% केलेले आहे. लोकसंख्येवर आपलं पैसे वाटतात. आमच्या लोकसंख्येनुसार आम्हाला एका वर्षाला तरी पण 25 लाख मिळतात. 25 लाखांमध्ये मग मोदींना करावं. 369 आहे, 3269. 2011 हा दोन आता मृत्यू झाला किती दिवसाच्या आत द्यावा लागतो? 21 दिवसाच्या. 21 दिवसाच्या. त्याची नोंदणी करावी लागते. त्याच्यावरती झालं तर मग आपल्याला डायरेक्ट 1 वर्षाच्या आत आहे ना तहसीलदारांना आदेश आहे आणि 1 वर्षानंतर कोर्टाचं आहे. पण आता ते काय थोडंसं ते बोगस कामं झालेत ना, तर आता सध्या स्टे आणलेले आहेत शासनाने. आपल्या ग्रामपंचायतला 5 वर्षापर्यंत जन्माचे दाखले देण्याचा अधिकार असतो आणि मृत्यू 1 वर्षापर्यंत पंचायत समितीने. आता काय ते लोक आहे की ज्यांच्याकडे जन्माचे दाखले लागतात लोकांना, बरोबर आहे. म्हणजे सांगतात नाही, मग त्यांचा विषय असा आहे की आपल्याला त्यांनी नोंदच नाही केलेला असेल तर ग्रामपंचायतकडनं दाखला मिळतो त्यांना. किंवा यांचं 1972 मध्ये जन्म झालेला होता ह्या तारखेला, तर त्यांची नोंद आमच्या ग्रामपंचायत रेकॉर्डला शोधायची सापडली जाईल असं. मग ते यांच्याकडनं वकिलांकडनं वकील लावून कोर्टाचा आदेश आणतात. आपण नोंद करून घेतो त्यांनी आदेश ते उत्तर पण भेटतं आपण देतो. हॅलो, मी काय म्हणते थोडं मीटिंग चालू आहे. आम्ही वारची नोंद करतो आपण गावात लग्न वगैरे झालेलं असेल तर. ये बेटा. साधारण आपली